शिरूर मतदार संघात जे दादांनी काम केले ना ते फार म्हणजे फार एक आव्हानाने केलेले आणि दादांचं काम अख्ख्या या जुन्नर तालुक्याला आंबेगाव तालुक्याला मतदार संघात एक नंबर काम केलेले आणि कोले जे आहेत हे नवीन आलेले हे संभाजीचं काम करतात. हे आमच्या गावचे आहेत, नारायणगावचे आहेत सगळे. पण कोले कुठं राहतात आणि कुठं आम्हाला त्यांचं अजून घरसुद्धा सांगता नाही. तर हे आज खासदारकीला उभे राहिले त्यांनी एवढं आमच्या हात जोडून विनंती आहे की तुम्ही 5 वर्षे या आमच्या भागात आपल्या भागात जुन्नर तालुक्याला काहीतरी करून दाखवा आणि 5 वर्षे झाल्यानंतर तुम्हाला जुन्नर तालुका टचाचून पाहिजे तेवढ्या मताने सपोर्ट देईल. पण दादांना त्या विरोधात तुमचं राहायचं काम नव्हतं. तिकडे जी संभाजीची भूमिका होती तीच बरी होती. इकडे का आला नागांना इथे उद्योग करायला आले तुम्ही. साहेबांनीच जर विरोध केलेला आहे, 8 वर्ष झाले जत्रा बंद पाडलेली आहे, तर तुम्ही म्हणता का मी जत्रा चालू झाल्यानंतर गुढीवर बसणारे गुढीवर बसा किंवा आधी काय हो बसा. रामकृष्ण तुम्ही 5 वर्षांनी आमच्या वाडीला या किंवा आपल्या जुन्नर तालुक्यात पाहिजे ती कामं करा, तेव्हा आम्हाला अनुभव कळंन का कोले साहेब चांगले आणि जे दादांनी पहिलं काम केले आमच्या मंदिराला मदत केलेली आहे. आजपर्यंत जर तुमची आमची गाठ भेट नाही आणि तुम्ही मतदाराला येऊ वड्यावरी पैशावरी कामं नाही होणार. काहीतरी तुम्ही पहिलं करा देवासाठी. त्याची सेवा केली असती किंवा काय, तशी दादांनी जनतेची सेवा केलेली आहे. शिरूर मतदार संघामध्ये दादांनी जी गाजवली तशी तुम्ही आता हे नवीन तुम्ही याच्यात आले. त्याच्यासाठी कुठली गोष्ट घासल्याशिवाय कळत नसतं. त्याच्यासाठी तुम्ही 5 वर्षे जरा माघार घ्या असं एक माझी एक कळकळीची विनंती आहे तुम्हाला. आणि तुम्ही जरी किती पैसा उडवला तरी तुमचा पैसा इरथे जाईल. का तर दादा हा जुना माणूस आहे. हा दादा 75% मतदानाने तुमच्यापेक्षा आघाडीवर येणार आहे. हे असं प्रामाणिकपणाने मी सांगतो. एका कोल्यांना एवढं सांगणं का तुम्ही आता राष्ट्रवादीत गेलेत आणि राष्ट्रवादीतून परत आमच्याकडे शिवसेनेत जर दादानी जर घेतलं तर दादाच्या निवडणुकीच्या टायमाला जसं मी म्हणलो होतो फाशी घेऊन स्टेजला दादाने जर या माणसाला परत चान्स आपल्याला दिला तर माझ्यासारख्या माणसांनी दादाला तर कधीच नाही मी फार हात जोडून विनंती करतो. मी तुमच्याकडे येऊ शकत नाही, तुम्हाला कुठल्या गोष्टीची साथही देऊ शकत नाही. आईपासून जाऊन जर दुसऱ्या आईला आई म्हणायला निघालो आपण तर ते आपल्यासारख्याचं काम नाही. आणि दादा येणारच. शिरूर मतदारसंघामध्ये जी जण आहे तिथं कोणतं स्टेज बांध, कोणचं आमकं कर, कोणतं देवळाचं काम, कुठं डांबरीकरण, कुठं आमकं. दादानी शब्द टाकला की जी ते दादाच्या हाताखालचे माणसं आहेत त्यांनी जायलाच पाहिजे की दादाच्या पश्चिमच बैल आहेत. पण दादाला 10 जणांचं समजून घ्यावं लागलं. दादा जरी हे असेल, दादा काही मुख्यमंत्री नाही म्हणूनसाठी दादानी जत्रा बंद केली. दादानी बंद नाही केली. इथनं कशी ती बाई गोरीबाई आणि ती बाईला लय फटकटा केल्यात. अरे तुम्हाला म्हणा तुम्ही तिथं कच्चल कारखाना टाकला तो चालतो आणि बैलांना फटकं टाकलेलं चालत नाही. आज शेतकरी बी पोरांच्यावर बैलांना जीव लावतात आणि ती गाड्याची बैलं तुम्ही वापरायला लावली आणि जत्रा बंद केल्या तुम्ही. फक्त आमचं म्हणणं काय आहे की दादानी जे केलं तसं तुमच्याच्याने होणार नाही आणि तुम्ही नाही ते बैलचं बकरं होऊ नका. अहो बैलगाडा चालू करायला फक्त बैलगाडा चालू करणार कोण तर दादाशिवाय आहेच नाही कोण. एवढं जणा ठेवा तुम्ही. हे गाड्यांचं आम्हाला उशान सांगत नका. तुम्ही तुमच्या म्हणण्याप्रमाणे घोड्यावर बसायचं का काय बसायचं ते तुम्ही बघा. पण तुम्ही जर यात्रा जर चालू केली ते अमित ना काढून टाकीन आणि झाडा बनून यात सावरगाव. साहेब तुम्ही म्हणता की मान्य आहे, आम्ही बी तुम्हाला सपोर्ट देऊ, त्याबद्दल सवाल नाही. घोडीवर जत्रा चालू झाली तर शेतकऱ्यांना आनंदच होणार आहे. पण तुम्ही तुमच्या साहेबांना पहिले विचारा जत्रा चालू होती का. साहेबांचा बैलगाड्याला विरोध आहे आणि तुम्ही तर साहेबांना पहिलं तुमच्या साहेबांची चौकशी करा. त्यांनी तर जत्रा बंद पाडली.